नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्य घरी येतो. घरी आल्यानंतर मम्मी साहेब सत्याला अडवतात. तेव्हा सत्य म्हणतो की, "काय झालं मम्मी? मला थांबवलंस का तू?" तेव्हा त्या म्हणतात की, "सत्या, तू मला वचन दे, तू कुठेही बाहेर जाणार नाही. तुला माझी शपथ आहे." तेव्हा सत्य म्हणतो की, "हे बघ, आता सध्या तरी ते शक्य नाही आणि तू असं बोलू शकते का? ते पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी बाहेर असतात आणि आपण असं वागायचं, ते मला काही पटत नाही." तो मम्मी साहेबांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण मम्मी साहेब म्हणतात की, "अरे तुला कळत कसं नाही? तो तात्या जेलमधून बाहेर आलेला आहे. तुझ्या जीवाला धोका आहे सध्या आणि पोलिसांकडे त्यांच्या सुरक्षेसाठी बंदूक असतात. तुझं काय? ते काही नाही. तू कुठेही जायचं नाही." तर इकडे एका ठिकाणी एक रेडिओ ठेवलेला असतो आणि त्यामधून तात्यासाहेब यांचा आवाज येतो. तेव्हा मंजू म्हणते की मंजू आणि तिची सहकारी जी असतात ना, हे सगळे सावध होतात. मंजू कशीतरी रेडिओ जवळ जाऊन तो रेडिओ ऑन करते. तेव्हा त्यामधून तात्यासाहेबांचा आवाज येतो. तो म्हणतो की, "मंजिरी वाघमारे, मला माहिती तू किती हुशार आहेस ती. अगं तुझ्यामुळेच तर मी इथे थांबलो नाही. मी लगेच दुसरीकडे निघून गेलो." आता असं ऐकून मंजूला खूप राग येतो आणि ती म्हणते की तात्या मी तुला सोडणार नाही. दुसरीकडे मंजू आणि तिची आई अमृता या दोघी हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. तेव्हा मंजूची आई अमृताला म्हणते की "आमरे, हे बाळ तू राहू दे." पण अमृता काही ऐकत नाही. तिचा निर्णय हा झालेला असतो. आता दुसरीकडे सत्याच्या घरी सत्यनारायणची जी पूजा असते आणि मंजू आणि सत्य हे दोघी सुद्धा जोडीने त्या पूजेला बसतात. पुढे काय घडणार आहे हे बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.